शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी शिवभक्तांना आवाहन केले। किल्ले शिवनेरीवरती काही दिवसांपूर्वी मधमाशांनी अनेक पर्यटकांवरती हल्ला केला होता। मागील काही दिवसांमध्ये 3 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत। यामध्ये अनेक पर्यटक जखमी झाले होते। शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त येत असतात। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असं मत आपला आवाजशी बोलताना अजित शिंदे यांनी व्यक्त केलंय। आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। शिवजयंती आता एक दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि शिवनेरी गडावरती आपण पाहतोय गेल्या महिन्यामध्ये भरामध्ये 2-3 हल्ले मधमाशांचे आग्यामोहाचे झालेले आहेत। काय सांगाल, शिवभक्तांनी काय काळजी घेतली पाहिजे? एक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून आपण काय आवाहन कराल? किल्ले शिवनेरीवरती पाठीमागच्या 7-8 दिवसापूर्वी 2 ठिकाणी आगेमोहाचं उठलं होतं आणि त्या आगेमोहा डिस्टर्ब झाल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांना त्रास झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा पर्यटकांवरती हल्ला झाला। मला असं वाटतं की कुठलाही वन्य प्राणी असू द्या किंवा आगेमोहा असू दे किंवा कुठले वन्य प्राणी स्वतःहून कधी माणसावरती हल्ला करत नाही, परंतु ज्यावेळेस त्याच्या मार्गामध्ये त्याच्या डिस्टर्बन्स आला किंवा त्याची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जर आपण हस्तक्षेप केला किंवा काय नॅचरल हस्तक्षेप झाला तरच तो मानवावरती किंवा त्याच्यावरती हल्ला करू शकतो। आगेमोहाचं तसंच आहे। आता सध्या उन्हाचा सीझन कडाका वाढलेला आहे, परंतु आगेमोह हे किल्ले शिवनेरीवरती खूप वरती म्हणजे कड्याकपारीचा जो भाग आहे त्या ठिकाणी आगेमोह आहेत। तर त्या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत साधारण त्या पर्यटकांनी त्या ठिकाणी कोणतरी त्याला डिस्टर्ब केला असेल किंवा त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणला असेल, त्यामुळे ते त्या ठिकाणी हल्ला झाला होता। किंवा तापमान चेंज होत आहे, वातावरण बदलत आहे। साधारणतः जुन्नर तालुक्यामध्ये 4-5 हल्ले आतापर्यंत त्या ठिकाणी आगेमोहात झालेले आहेत। तर माझी एक शिवजयंती आत्ता 1 दिवसावर येऊन थांबलेली आहे आणि शिवजयंतीचा महोत्सव आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवभक्त येतात आणि शिवजन्मस्थानावरती येतात आणि नतमस्तक होऊन जातात। तर माझी एक आव्हान आहे सर्व येणारे जे शिवभक्त आहेत त्यांना की आपण ज्यावेळेस येतो त्या ठिकाणी येणारा जो रूट आहे त्याच रूटने शिवजन्मस्थानाकडे जावे आणि त्याच रूटने वापस यावे। कुठलाही इतरत्र कोणीही जाऊ नये आणि जर आगेमोहाचा जो भाग आहे किंवा आगेमोह ज्या ठिकाणी आहे जरी दिसलं तर त्या ठिकाणी गर्दी गोंधळ किंवा गोंगाट करू नये। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपण जे काय परफ्यूम्स जे सेंट वापरतो किंवा गोवा गुटखा आणि जे काही वास देणारे ज्या तीव्र वास करणारे पदार्थ आहेत ते जर त्या ठिकाणी त्या आगेमोहाच्या सानिध्यात किंवा आगेमोहाच्या आसपास आले तर ते त्या ठिकाणी उठू शकतात आणि उठतात, त्यामुळे तो हल्ला करू शकतात। तसेच जर त्यामुळे आपण त्या ठिकाणी गर्दी करू नये, फोटो क्लिक काढू नये। फोटोचा जो क्लिक आहे किंवा फ्लॅशचा जो उजेड आहे त्याने सुद्धा त्या माशा उठू शकतात आणि त्या ठिकाणी त्रास त्या ठिकाणी एका माणसामुळं बऱ्याच पर्यटकांना किंवा सर्वच सिस्टीमवरती होऊ शकतो। तर माझं असं एक आव्हान आहे की पर्यटकांनी तोच मार्ग अवलंबावा। तसेच कुठल्याही जरी समजा मधमाशी किंवा मोहोळ उठलंच तरी त्या ठिकाणी हाताने मधमाशी डोक्यावरती घुंगत असेल तर झाडू नये, कारण झाडल्यानंतर ते जास्त अटॅक करू शकतात। आणि जर चावले तर हाताने त्या ठिकाणचा जो चावलेला भाग आहे तो चोळू नये, जास्त प्रमाणात चोळल्यानंतर ते इन्फेक्शन वाढू शकतं। त्यामुळं येणाऱ्या मार्गाने ज्या रेग्युलर रूट आहे त्यांनीच जावे आणि इतरस्त करू नये। तसेच जर तशी काही इमर्जन्सी उद्भवली तर आमची वन विभागाची टीम आहे या ठिकाणी, सातत्याने आमची वन विभागाचे सर्व वरती कामगार आहेत, वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी त्या किल्ल्यावरती असतात। आम्ही सर्व त्या ठिकाणी सुसज्ज आहोत। तसेच जुन्नरची पण रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि जे काय आपलं ग्रामीण रुग्णालय त्यांनाही विनंती आहे त्यांनी आपलं या ठिकाणी जर अचानक इमर्जन्सी उद्भवली तर त्या ठिकाणी त्यांची एक टीम आहे त्या ठिकाणी सहकार्य करेल आपल्याला। तसंही आम्ही पत्रव्यवहार त्यांच्या संग करत आहे। तर शिवजयंतीला सर्व पर्यटकांना शिवजयंतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी आपण येताना काळजी घेऊन यावं आणि काळजी घेऊन जावं जेणेकरून कुठलाही आकस्मिक किंवा घटना घडणार नाही।